मराठी चित्रपटसृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. गेल्या काही वर्षात तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहिली आहे. वाजत गाजत केलेलं लग्न आणि नंतर सासरच्यांवर अनेक आरोप करत घेतलेला घटस्फोट यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. प्री वेडिंग रील्स, धूमधडाक्यात लग्न, त्यानंतर झालेला वाद आणि अखेर घटस्फोट या सगळ्या प्रवासाबद्दल मानसीने नुकतेच एका मुलाखतीत अत्यंत प्रामाणिकपणे भाष्य केलं. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील मानसिक संघर्ष, तुटलेलं स्वप्न आणि पुन्हा नव्याने उभं राहण्याचा प्रवास उलगडला. चला तर जाणून घेऊया ती नक्की काय म्हणाली. मानसीने मुलाखतीत सुरुवातीला सांगितलं की थाटामाटात लग्न करणे, सुखाचा संसार करणे हे माझं स्वप्न होतं. त्यामुळे लग्न या विषयाला घेऊन मी कायमच उत्सुक असायची. लहानपणापासून प्रत्येक मुलीप्रमाणे मीही सुखी संसाराची, प्रेमळ जोडीदाराची आणि मुलांची अनेक स्वप्न पाहिली होती. करिअरमध्ये थोडंफार यश मिळवल्यानंतर मला वाटलं होतं की आता लग्नाची योग्य वेळ आली आहे. आयुष्यातील हा टप्पाही तितका सुंदर आणि आनंदाचा असेल असं माझं मत होतं. तुम्ही पाहिलं असेलच, लग्नाचे सर्व फंक्शन्स, मग ते हळद असो वा मेहंदी, मी खूप उत्साहाने साजरे केले. मानसी नाईक हिच्या लग्नाविषयी सांगायचे तर तिने 19 जानेवारी 2021 रोजी पुण्यात बॉक्सर प्रदीप खरेरासोबत धूमधडाक्यात लग्न केलं. या काळात अमराठी नवरा निवडला म्हणून तिला ट्रोल केलं गेलं होतं. मात्र सगळ्या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत तिने खूप सकारात्मकरित्या प्रेक्षकांना नवीन नात्याची ओळख करून दिली. यावेळी तिने आणि तिच्या नवऱ्याने अनेक रील्स आणि व्हिडिओ बनवून आपला आनंद शेअर केला होता. मात्र लग्नानंतर खरे वास्तव तिच्या अपेक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळं निघालं. मुलाखतीत पुढे मानसीने सांगितले की लग्नानंतर मला सतत मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. लोकांना वाटतं मी पैशासाठी लग्न केलं, मात्र खरं चित्र वेगळं होतं. माझं लग्न ऑनलाईन व्ह्यूज मिळवण्यासाठी केलं गेलं. मला ठरवून निवडण्यात आलं होतं. माझा अभ्यास केला गेला होता. मानसी नाईक सोज्वळ आहे, प्रसिद्ध आहे, कमावती आहे, संसाराची आवड आहे हे तपासून मला या नात्यात ओढलं गेलं. मी सुद्धा सासरच्यावर आंधळा विश्वास ठेवला. लग्नानंतर मात्र खरं सत्य समोर आलं. तरीही मी एखाद्या चांगल्या गृहिणीप्रमाणे माझा संसार वाचवायचा प्रयत्न केला. मी माझ्या नवऱ्याची बायको, आई, बहीण, वडील सर्व झाले. त्याला पॉकेट मनी देऊन आर्थिक मदत केली. अभिनयाचे काम करूनही घरात धुणीमंडी केली. हे सारं मी मनापासून केलं. मात्र परिस्थिती सुधारली नाही. काही करून लग्न टिकावं हीच माझी भूमिका होती. मतभेद मिटावे, संसार पुन्हा पूर्ववत व्हावा यासाठी मी अनेकदा समजुतीने पावलं उचलली. पण परिस्थितीत कोणत्याही सकारात्मक बदल झाला नाही. मानसीने पुढे मुलाखतीत नवऱ्याच्या विचित्र स्वभावावर भाष्य केलं. ती म्हणाली त्याचा स्वभाव नार्सिसिस्ट माणसासारखा होता. त्याला स्वतःची चूक कधी मान्य नसायची. तू असं केलं म्हणून मी असं केलं, त्यामुळे सगळी चूक तुझीच आहे असंच त्याचं म्हणणं असायचं. काही गोष्टी घराच्या 4 भिंतीत राहायला हव्या होत्या, पण त्या वारंवार बाहेर येत राहिल्या. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही गोष्टी मुद्दाम पुढे आणल्या गेल्या. यानंतर मात्र माझा संयम सुटला. शेवटी या नात्यातून बाहेर पडायचा एवढा एकच मार्ग माझ्यासमोर उरला होता. शेवटी 2022 साली लग्नानंतर एकाच वर्षात मानसीने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर फेब्रुवारी 2024मध्ये तिला रीतसर घटस्फोट मिळाला. या दरम्यानच्या काळात ती अनेकदा भावनिकदृष्ट्या खचली होती, असेही तिने मुलाखतीत कबूल केलं. या काळात सोशल मीडियावर लोक वेगवेगळे अंदाज लावत होते, पण प्रत्यक्षात ती स्वतःला सावरण्यासाठी मोठा संघर्ष करत होती. नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय तिच्यासाठी सोपा नव्हता, पण आयुष्यभर दुःख सहन करण्यापेक्षा नव्याने सुरुवात करणं अधिक योग्य असल्याचं तिला वाटलं. घटस्फोटानंतर काही काळ तिने स्वतःवर लक्ष केंद्रित केलं. कामात स्वतःला झोकून दिलं. फिटनेस, नृत्य आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वावर पुन्हा मेहनत घेतली. हळूहळू ती त्या कठीण काळातून बाहेर आली. विशेष म्हणजे इतकं सगळं अनुभवल्यानंतरही मानसीचा लग्न संस्थेवरील विश्वास उडालेला नाही. याविषयी बोलताना ती म्हणाली की एका चुकीच्या अनुभवामुळे संपूर्ण नात्यावर किंवा लग्नावर अविश्वास ठेवणं योग्य नाही. योग्य व्यक्ती भेटली तर ती पुन्हा लग्न करण्यास तयार आहे. आजही तिला स्वतःचं कुटुंब असावं, मुलं असावीत आणि उरलेलं आयुष्य जोडीदारासोबत आनंदाने जगावं असंच वाटतं. तिच्या मते आयुष्यातील वाईट अनुभव आपल्याला तोडण्यासाठी नसतात, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात. दुःख, अपयश आणि संघर्ष ह्यांच्यावर मात करत तिने आयुष्याकडे पुन्हा आशेने पाहायला सुरुवात केली आहे. आज मानसी नाईक पुन्हा तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. अभिनय, नृत्य, सोशल मीडिया आणि नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ती स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. याच वर्षी ती मन आतल्या मनात या चित्रपटात झळकली होती.